जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान, जय भारत। अब हम उत्तर प्रदेश के कुशीनगर में हैं, जहाँ भगवान गौतम बुद्ध का महापरिनिर्वाण हुआ था। यहाँ बहुत से उपासक महाराष्ट्र और देश विदेश से बहुत से उपासक आए हैं। यहाँ खुद का अपना खाना बनाता और कोई होटल में जाने की बजाय अपना खुद का खाना बनाने का काम किया जाता है। आप देख सकते हैं एक नज़ारा क्या है। ओ गायकवाड, काय करताय? जय भीम, जय भीम, जय भीम। कुठे गेले तुमचं? आता ते बाबाला व्हिडिओ पाठवायचा ना, स्वयंपाक नाही का अजून तयार झाला? ते गायकवाड साहेब आहेत. गायकवाड साहेब, नाव सांगा तुमचं. तानाजी गायकवाड सर. तानाजी काय गाव घेऊ सांगा ना. गाव तालुका भालकी जिल्हा कुठं आलाय तुम्ही? कुठं आलाय? बुद्धगया सर. बुद्धगया नाही, कुशीनगर आहे. कुशीनगर आहे का? हा, कुशीनगरला. काय कुशीनगरला? कुशीनगरला काय आहे? सगळं बघण्यासाठी आलो सर. भगवान गौतम बुद्धाचं महापरिनिर्वाण झालेलं आहे या ठिकाणी. हो सर. हां, आणि हां, कुशीनगरला. आणि बुद्धगयाला ज्ञानप्राप्ती झालेली आहे. असं असं असं. किती दिवसापासून आहे तुम्ही इथं? इथे एक 15 तारखेपासून आहे सर. बरं, आता काय इथं गावाकडे जाऊन काय बुद्धाची काय प्रेरणा घेणार का? बुद्धाची सेवा करून सर चांगलं राहू, चांगलं बघू सर. नाही, बुद्धाचं आचरण दर रविवारी बुद्ध विहारात गेलं पाहिजे असं बाबासाहेबांनी सांगितलंय. माझं नाव आहे वैशाली विजय कांबळे, राहणार उदगीर. हां, उदगीरच्या आहात, महाराष्ट्रातून आलात. महाराष्ट्रातले. बरं बरं. बाबासाहेबांची आता कोणती प्रेरणा इथून गेल्यानंतर तुम्ही घेणार आहात? आम्ही दर रविवारी बुद्ध विहारात जातो, वंदना घेतो, लोकांना आचरण हे सांगतो. हां, लहान मुलांचे संस्कार वगैरे जे आहेत, लहान मुलांना संस्कार देतो. हां. किती दिवस झालं तुम्ही आलात इथं? इथं 4-5 दिवस व्हायले. ओके ओके. आता स्वयंपाक कुठं बनवायचं चाललंय? हे हो का इथं? कोण बनवायले स्वयंपाक? मावशी बनवतात स्वयंपाक. मावशी, जय भीम. का आलात तुम्ही इकडं? बुद्धाचं बघण्यासाठी आलो. मला तर बुद्धाचं बघायचं आणि त्याचं बुद्धाचं आचरण काय करायचं का नाही? बरं, ठीक है। इधर यहाँ बहुत सारे लोग आए हैं, महाराष्ट्र से लेकर कई राज्यों से। सांगा मावशी, कुठं आला तुम्ही? कुशीनगरला आला. कुशीनगरला काय आहे? बुद्धाचं सगळं बघण्यासाठी आला. बुद्धाचं काय पण इथं? बुद्धाचं काय झालंय? बुद्धाचं महापरिनिर्वाण झालेलं आहे. हां, त्यांना बुद्धगयाला ज्ञानप्राप्ती झाली होती आणि त्यांचा मृत्यू इथं झालेला आहे. त्याला महापरिनिर्वाण म्हणतात. त्या महापरिनिर्वाणासाठी आलेला आहे. मग तुम्ही आता इथून बुद्धाच्या भूमीतून गेल्यानंतर गावाकडे काय करणार आहेत? मार्गदर्शन याचं लागणार. नाही, बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं होतं की मी तुम्हाला बुद्धाच्या पदरात टाकलेला आहे, बुद्ध धर्म वाढवायचा आहे. मग कसं वाढवणार तुम्ही गावाकडे गेल्यावर? दर रविवारी बुद्ध विहारात जाता का? हां, बरं. लहान लहान मुलांना बुद्धवंदना वगैरे येते? हां, ठीक आहे. गायकवाड साहेब, सांगा आणखी. सांगा की तुम्हाला आणखीन काय इथून गेल्यानंतर मेसेज काय देणार आहेत लोकांना गावातल्या? आता हेच बाबासाहेबांचे, गौतम बुद्धाचे सगळे विचार चांगलं करू होता. ओके ओके, धन्यवाद. जय भीम. जय भीम सर. जय भीम. जय भीम.